महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती। महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला 30 जागा, राष्ट्रवादीच्या वाट्याला 7 तर शिवसेनेच्या वाट्याला 11 जागा येण्याची शक्यता। भाजप मुंबईमध्ये 3 विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्याच्या तयारीत। गोपाळ शेट्टी यांच्या जागी पियुष गोयल यांची उमेदवारी जवळपास निश्चित। पूनम महाजन, मनोज कोटक यांच्याबाबत अजूनही अनिश्चितता। विजय शिवतारे बारामती लोकसभेची निवडणूक अपक्ष लढणार। कार्यकर्त्यांकडून उमेदवारीचा ठराव एकमतानं मंजूर। अजित पवार यांना वाटतं ते पुण्याचे मालक। बारामतीवर कुणाची मालकी नाही। विजय शिवतारेंची अजित पवारांवर टीका। विजय शिवतारेंचा बोलविता धनी कोण? बारामती लोकसभा निवडणुकीसंदर्भात शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंनी केलेल्या वक्तव्यावर रोहित पवार यांचा सवाल। अमित ठाकरेंनी वसंत मोरेंना झापल्यापासून वसंत मोरे नाराज। सोशल मीडियावरील पोस्टनंतर अमित ठाकरेंचा वसंत मोरेंना फोन। सोशल मीडियावर कमी व्यक्त व्हा, अमित ठाकरेंचा वसंत मोरेंना सल्ला। पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी घेतली वसंत मोरेंची भेट। माझाच्या कॅमेरा देखत दिली काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांनी घेतली वसंत मोरे यांची भेट। राजीनामा देताच अनेक पक्षांकडून फोन। राज ठाकरेंचाही फोन आला होता, पण मी तो घेतला नाही, वसंत मोरे यांची माहिती। लवकरच पुढची दिशा ठरवणार। काहीही झालं तरी लोकसभेची निवडणूक नक्की लढवणार। मनसे सोडल्यानंतर मोरे यांचं स्पष्टीकरण। शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम। कुणी कितीही उमेदवारी जाहीर करू द्यात, मी निवडणूक लढवणार, शांतिगिरी महाराजांची घोषणा। काल हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा झाल्याने शांतिगिरी महाराज नाराज। 10 वर्षात मी केलेली विकास कामं पाहून मला संधी। हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया। मला उमेदवारी मिळाल्यामुळे कुणी नाराज होऊ नये। हेमंत गोडसेंचा महायुतीतल्या इच्छुक उमेदवारांना टोला। नाशिक लोकसभा जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये नाराजी नाट्य। हेमंत गोडसेंच्या उमेदवारीला भाजपचा विरोध। इच्छुक उमेदवार दिनकर पाटील यांच्याकडून नाराजी। बच्चू कडू एका मतदारसंघापुरते आमदार। भाजपला त्यांनी घडवलं, भाजपला त्यांनी उभं केलं असं बोलण्याची आवश्यकता नाही। महायुतीत विसंवाद होईल असं बच्चू कडूंनी बोलू नये, प्रवीण दरेकर यांचा सल्ला। उद्धव ठाकरे आज वाशिम दौऱ्यावर। कारंजामध्ये ठाकरेंची सभा। शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचं आश्वासन मोदींनी पूर्ण करायला हवं, उद्धव ठाकरेंची मागणी। वाशिमच्या कारंजा शहरातल्या दत्ताचं जन्मस्थान असलेल्या गुरु मंदिरात उद्धव ठाकरे यांनी घेतलं दर्शन। मूर्ती भेट देऊन उद्धव ठाकरेंचा सत्कार। जेव्हा फिरायला हवं तेव्हा फिरले नाहीत। मुख्यमंत्री असून 2.5 वर्ष घराबाहेर पडले नाहीत। आता कितीही फिरले तरी त्यांच्या हाताला काही लागणार नाही। प्रवीण दरेकर यांची उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका। जागा वाटपावरून महायुतीतील वाद वाढणार। भाजप आणि शिंदे गटात वाद सुरू झालाय। आमदार रोहित पवार यांचं वक्तव्य। भाजपनं अजित पवार यांना सोबत घेऊन राजकीयदृष्ट्या संपवलं। लोकसभेसाठी पवारांना केवळ 4 जागांवर समाधान मानावं लागेल। रोहित पवार यांचं अजित पवारांबाबत खोचक वक्तव्य। उद्धव ठाकरे आज वाशिमच्या दौऱ्यावर, पण त्यांना डिवचणारे बॅनर्स वाशिममध्ये झळकले। खासदार भावना गवळींच्या समर्थकांनी बॅनर्स लावल्याची माहिती। अमरावती जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीला। अमरावती लोकसभेची जागा ठाकरे गटानं लढवावी, कार्यकर्त्यांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन। मंडप उभारणीसाठी लागणाऱ्या स्तंभाचं गोमूत्र शिंपडून पूजन। आम्ही एनडीएचा भाग, पण भाजप आम्हाला विचारात घेत नाही, त्यामुळे आम्ही लोकसभा निवडणुकीत स्वतंत्र लढण्याच्या तयारीत। मी खासदारांसाठी या अभियानाअंतर्गत 300 उमेदवार रिंगणात उतरवणार, बच्चू कडूंचं वक्तव्य। धाराशिव लोकसभेची जागा अजित पवार गटाला मिळावी, यासाठी कार्यकर्त्यांकडून तुळजाभवानीची आरती। लोकसभेची जागा सुरेश बिराजदार यांना मिळावी असं देवीला साकडं। छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभेमध्ये शिवसेना विरुद्ध ठाकरे गट अशी लढाई होणार। शिवसेनेकडून विनोद पाटील तर संदीपान भुमरे, राजेंद्र जंजाळ यांची हे इच्छुक, तर ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे लोकसभेसाठी इच्छुक। शिवसेना नेते रामदास कदम यांच्या गुहागर शृंगारतळीतल्या सभेला माजी आमदार विनय नातू यांचं उत्तर। 2009च्या निवडणुकीत शिवसेनेनं हट्टानं जागा मागून घेतली। माजी आमदार विनय नातू यांचा खुलासा।
लोकसभेसाठी धाराशिवमधून मराठा समाजाचे 1000 जण उमेदवारी अर्ज दाखल करणार. 10% मराठा आरक्षण मान्य नाही. ओबीसीतून आरक्षण द्यावं, त्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी, मराठा समाजाची मागणी. मराठा आंदोलक निवडणुकीमध्ये उतरणार असल्यामुळे जास्त उमेदवारांनी लोकसभेला उमेदवारी अर्ज दाखल केल्यास काय करावं याबाबत निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागवल्याची सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती. शिवप्रतिष्ठान संघटनेकडून आज जामखेड बंदची हाक. रत्नदीप फाउंडेशनचे अध्यक्ष भास्कर मोरेंच्या अटकेची मागणी. मोरेंवर अवाजवी फी तसंच मानसिक त्रास देत असल्याचा आरोप. समृद्धी महामार्गावरील मेहकर टोल प्लाझावरील टोल कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. 600 वाहनांचा बिना टोल प्रवास. टोल कंपनीचं 1 लाखाचं नुकसान. मुंबईतल्या कोस्टल रोडची वेळ बदलण्यात आलेली आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच कोस्टल रोडवरून प्रवास करता येईल. कोस्टल रोडवरून पहिल्याच दिवशी 16,000 वाहनांचा प्रवास. प्रत्येक मिनिटाला 32 वाहनं या मार्गावरून गेली. दुपारी 3 ते 4 या वेळेत येणाऱ्या गाड्यांची संख्या सगळ्यात जास्त. दादरमधील सिद्धिविनायक मंदिर परिसराचा विकास केला जाणार. यासाठी मुंबई महापालिका करणार 500 कोटींचा खर्च. होळीनिमित्त कोकणात जाण्यासाठी 84 एसटी बसेस. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज. राज्यामधील बहुतांश भागांमध्ये कमाल तापमानाचा पारा वाढला. अनेक जिल्ह्यात तापमान 37 अंश सेल्सिअसच्या पुढे, तर पुढच्या 5 दिवस राज्यातील तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज. पुणे महापालिकेत समाविष्ट 34 गावांमधील सोयीसुविधांसाठी 18 लोकप्रतिनिधींची समिती. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करायला सरकारची 8 महिन्यांनंतर मान्यता. पुण्यातील डेक्कन परिसरात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया. स्थानिकांनी तक्रार देऊनही महापालिकेकडून कोणतीही दखल नाही. पुण्यात आरटीएनं ओला उबरचा वाहतूक परवाना फेटाळला. अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत. तोपर्यंत प्रवासी वाहतूक सुरू राहणार. 5 एप्रिलपर्यंत शिक्षक भरती चाचणीचे वेळापत्रक सादर करा. मुंबई उच्च न्यायालयाचा औरंगाबाद खंडपीठाचे आदेश. नियमित शिक्षक भरती होत नसल्यानं याचिका. बेळगावमध्ये कर्नाटक सरकारचा पुन्हा अतिरेक भाषिक वाद निर्माण केल्याचा आरोप करत महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते शुभम शेळकेंना अटक. नागपूरमध्ये बर्ड फ्लूग्रस्त कोंबड्यांच्या संपर्कातील 87 कर्मचाऱ्यांची बर्ड फ्लू चाचणी निगेटिव्ह. 2 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण. महापालिकेच्या आरोग्य पथकाकडून सर्वेक्षण. नाशिकच्या चिखलोहळ येथील प्लास्टिक गिट्टी कारखान्याला आग. प्लास्टिक जळून खाक. संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरातील दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून जमावाकडून 3घांना मारहाण. 8 जणांविरोधात गुन्हा दाखल. गुजरातमधल्या पोरबंदरजवळ ड्रग्ज घेऊन जाणाऱ्या 6 पाकिस्तानी नागरिकांना अटक. 450 कोटींचं ड्रग्ज जप्त. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आज अत्यंत महत्त्वाचा दिवस. 3 सेमीकंडक्टर कारखान्याचं पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन. भारतानं मालदीवमध्ये उपस्थित असलेल्या आपल्या सैन्याला बाहेर काढायला केली सुरुवात. अड्डू बेटावर उपस्थित असलेले 25 भारतीय सैनिक आतापर्यंत देश सोडून गेल्याची मालदीवच्या मिहारू वृत्तपत्राची माहिती. इंग्लंडमधील नॅशनल हेल्थ सर्व्हिसमधील डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी भारतातून 2000 डॉक्टर्स पाठवले जाणार. भारतातील मुंबई, नागपूर, गुरुग्राम, इंदूर, चेन्नई, दिल्लीसह 9 प्रमुख शहरांमधील मोठ्या रुग्णालयांमध्ये प्रशिक्षण केंद्र सुरू. मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय. प्रत्येक वर्षी 17 सप्टेंबरला साजरा केला जाणार हैदराबाद मुक्ती दिवस. गृह मंत्रालयानं जारी केलं नोटिफिकेशन. जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प पुन्हा आमनेसामने. पक्षांतर्गत निवडणुकीत दोन्ही नेत्यांचा विजय. जेएनयू सिनेमाचं पोस्टर रिलीज. रवी किशन, उर्वशी रौतेला या महत्त्वाच्या भूमिकेमध्ये. मराठी अभिनेता सिद्धार्थ बोडकेचीही सिनेमामध्ये महत्त्वाची भूमिका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.